हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनाइसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. यूसीसी युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी संहिता, यालाच आपण अजून दुसऱ्या भाषेत ओळखतो समान नागरी कायदा म्हणून सुद्धा. मग आता हा समान नागरी कायदा जो आहे ते बरेच राज्य लागू करण्याच्या तयारीत आहे. याच अनुषंगाने आसामने सुद्धा एक बिल टेबलवर ठेवलेला आहे, विधानसभेत मांडलेला आहे. सर्वप्रथम स्वातंत्र्यानंतर उत्तराखंडने अशा पद्धतीचं बिल पास करून घेतलेलं होतं, त्यानंतर गुजरातने पास करून घेतलेलं होतं आणि स्वातंत्र्यापूर्वी जर बघितलं तर गोवा हे आपल्याला एकमेव राज्य त्या ठिकाणी दिसून येत होतं. सो आता बऱ्याच राज्यामध्ये अशा पद्धतीचा कायदा अस्तित्वात येण्याचे चान्सेस आहे. या अनुषंगाने बरेच राज्य प्रयत्नशील आहे. मग नेमका हा समान नागरी कायदा आहे काय, का आणला जात आहे, मग यामध्ये कुठली सुधारणा आहे की हा कुठला वाद निर्माण करतो, कुठला संघर्ष निर्माण करतो, या अनुषंगाने आपण ही आजची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. ठीक आहे, शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन 0 to Hero हे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. आन्सर रायटिंग रिलेटेड सगळ्या गोष्टी मी यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. चला पुढे बघूया. युनिफॉर्म सिव्हिल कोड. जसं मी तुम्हाला सांगितलं की आसाम सरकारने हे बिल ठेवलेलं आहे विधानसभेमध्ये, सो त्यामुळे पुन्हा चर्चेत आलेला आहे आणि उत्तराखंड आणि गुजरात नंतर मग हे आता पुढचं राज्य ठरणार आहे अशा पद्धतीचा कायदा लागू करण्यासाठी. अर्थातच हे बिल पासच होणार आहे तिथे सुद्धा, यामध्ये काही डाऊट नाही. पुढे बघा. मग आता यूसीसी म्हणजे नेमकं होतं काय, तर तुम्हाला माहित आहे भारतामध्ये विविध धर्म आहे आणि विविध धर्मांसाठी विविध कायदे त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. मग त्या अनुषंगाने ते कायदे त्यांना लागू होतात. समजा हिंदूंसाठी वेगळा कायदा असेल, पारशीसाठी वेगळा कायदा असेल, मुस्लिमसाठी वेगळा कायदा असेल जो शर्यतवर आधारित असेल. ठीक आहे, सो यामध्ये जे आहे प्रामुख्याने विवाह, घटस्फोट, वारसा हक्क किंवा तुमचे दत्तक असेल, मेंटेनन्स असेल, ज्याला आपण पोटगी वगैरे म्हणतो, शहाबानो केस तुम्हाला त्या ठिकाणी जर माहित असेल 1985 ची. त्यानंतर काय की लिव्ह इन रिलेशनशिप आहे. सो या सर्व गोष्टीसाठी एकच कायदा असावा, याचा अर्थ होतो युनिफॉर्म सिव्हिल कोड. म्हणजेच काय, तर विविध धर्मांनुसार वेगवेगळे जे पर्सनल लॉज आहे ते बाहेर ढकलून हे सगळ्या गोष्टी एकाच कायद्या अंतर्गत आणणं म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड. मग आता बघा, भारतात सध्या स्थिती काय आहे, तर वेगवेगळे पर्सनल लॉज आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, हिंदू कायद्यामध्ये काय येतं, एक मॅरेज ऍक्ट आहे 1955 चा. सो मॅरेज रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्याला घेऊन जर काही प्रॉब्लेम आले असेल, सो त्यासाठी कोणता कायदा रेफर केला जाईल, हिंदू मॅरेज ऍक्ट रेफर केला जाईल. हिंदू सक्सेशन ऍक्ट आहे 1956 चा. सो या रिलेटेड जर काही गोष्टी असतील सो त्या या कायद्याने काय डील केल्या जातील. मुस्लिमांसाठीचे पर्सनल लॉज आहे जे की शर्यतवर आधारित आहे. ठीक आहे, सो म्हणजे त्यांच्या आयडिओलॉजीवर आधारित आहे, त्याच्या धर्मग्रंथानुसार त्या ठिकाणी एस्टॅब्लिश झालेले दिसतात. ख्रिश्चनसाठीचे ख्रिश्चन मॅरेज ऍक्ट असेल. ठीक आहे, पारशीसाठीचे त्यांचे स्वतंत्र विवाह कायदे असतील. सो अशा अनेक पद्धतीचे कायदे आपल्याला त्या ठिकाणी अस्तित्वात दिसतात. सो हेच कुठेतरी कमी करून सर्व नागरिकांसाठी समान कायदा असायला पाहिजे, या अनुषंगाने हा यूसीसी आहे. ठीक आहे, सो सध्या भारतात ही परिस्थिती आपल्याला दिसून येते. याचाच अर्थ काय, तर नागरिकांचे जे नागरी हक्क आहेत ते धर्मानुसार आपल्याला बदलताना दिसून येतात आणि मग हेच धर्मानुसार न बदलता सगळेजण, हे जे सगळे लोक आहे हे एकाच कायद्याखाली यायला हवे, या अनुषंगाने यूसीसीची चर्चा होताना आपल्याला दिसून येते. मग आता संविधानात या यूसीसीची युनिफॉर्म सिव्हिल कोडची कुठे याला मेन्शन करण्यात आलेला आहे का, कुठे तरतूद करण्यात आलेली आहे का, तर निश्चितच हो. आर्टिकल 44 म्हणजे जे डीपीएसपी आहे, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे राज्य धोरणाची जे निर्देशक तत्वे आहे, जे संविधानाने निर्देश दिलेला आहे, सो त्या पद्धतीने तिथे आर्टिकल 44 मध्ये आपल्याला मेन्शन दिसतात. मग याच अनुषंगाने उत्तराखंडने सर्वप्रथम हा कायदा लागू केलेला होता. ठीक आहे, त्यानंतर गुजरातने 2026 मध्ये यूसीसी जे बिल आहे ते पास करून घेतलेलं होतं. त्यानंतर आता आसामने हे बिल ठेवलेलं आहे विधानसभेमध्ये. छत्तीसगडने सुद्धा अशा पद्धतीची काय एक कमिटी त्या ठिकाणी नेमलेली आहे यूसीसीचा ड्राफ्ट तयार करण्यासाठी. सो अजून हळूहळू इतर राज्य सुद्धा आपल्याला या प्रोसेसमध्ये आलेले दिसून येतील. मग या अनुषंगाने महत्वाचे सुप्रीम कोर्ट केसेस काही आहे का, ठीक आहे, यूसीसीला धरून किंवा अशा पद्धतीच्या केसेस पाहायला मिळतात का, तर शहाबानो केस जशी मी तुम्हाला 1985 ची सांगितलेली होती, हे काय पोटगी रिलेटेड केस होती. त्यानंतर काय सरला मुदगल केस आहे 1995 ची की 75 ची काहीतरी आहे ती. सो यामध्ये काय होतं की आधी जो तो माणूस होता तो विवाहित होता आणि मग त्यांनी धर्म बदलवला, मुस्लिम झाला आणि तिथे मग त्यांनी दुसरं लग्न केलं. या अनुषंगाने ती केस गेलेली होती.
मग अशा पद्धतीनं जर त्याला आधार काय होता, मग जो मुस्लिम धर्मियांसाठीचा जो शरीयत ऍक्ट आहे, सो त्या अंतर्गत तिथे बहुविवाह जो आहे किंवा बहुपत्नीत्व आहे त्या ठिकाणी मान्यता होती. मग हे कुठेतरी अधिकारांचं हनन होतं, कुणाच्या तरी अधिकाराचं हनन होतं. सो या अनुषंगाने सुद्धा केसेस गेलेल्या आहे. त्यानंतर ट्रिपल तलाक केस, ते जे जजमेंट आलेलं आहे 2017ला, ठीक आहे, हे सुद्धा एक महत्वाचं जजमेंट होतं. येते लक्षामध्ये, म्हणजे धर्मात जरी काही तरतूद असली तरी तुम्ही नागरिकांच्या हक्काचं उल्लंघन करू शकत नाही. येते लक्षामध्ये. सो हे काही प्रॉब्लेम्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आन्सर रायटिंग रिलेटेड या केसेस आपल्याला मेन्शन करणं खूप आवश्यक असतात, म्हणून मी या इथे तुम्हाला सांगितलेले आहेत. आता पुढे बघा, युसीसी समर्थक मग यासाठी म्हणतात काय. बघा, नाण्याला दोन बाजू असतात. या युसीसीला सुद्धा दोन बाजू आहे, एक आहे समर्थक आणि एक आहे विरोधक. बघा, आधी समर्थक आपण बघून घेऊया. समर्थकांच्या मते युसीसी म्हणजे धर्माविरोधात नव्हे तर समान अधिकारांच्या बाजूने उचललेलं हे एक पाऊल आहे. त्या अनुषंगाने मग हे युसीसी बिल जे आहे ते विविध राज्य किंवा त्याला सपोर्ट करणारे जे लोक आहेत ते मांडताना, आपलं मत मांडताना दिसून येतात. मग यामध्ये काय आहे, महिलांचे अधिकार आहे, मग समान वारसा हक्क असेल किंवा बहुपत्नीत्वावर नियंत्रण असेल, आहे ना, ट्रिपल तलाकचा जो कॉन्सेप्ट आहे. सो या अनुषंगाने यात कुठेतरी महिलांना आपले अधिकार मिळतील. त्यानंतर समानता, जे आर्टिकल 14 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. धर्मावर आधारित वेगवेगळे नियम संपतील, म्हणजे वेगवेगळ्या धर्मांचे जर वेगवेगळे नियम असेल, म्हणजे एकाच गोष्टीसाठी जो हिंदू कायदा आहे तो वेगळा ट्रीटमेंट करेल आणि मुस्लिम कायदा जो आहे तो वेगळा ट्रीट करेल, हे त्या लक्षामध्ये. सो मग हे असं का, हे संपवण्यासाठी त्या ठिकाणी इक्वॅलिटी महत्वाची आहे. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता, जर एक देश आहे तर मग एक कायदा का नाही, वेगवेगळ्यांसाठी वेगवेगळा कायदा का आहे. सो वन नेशन वन सिव्हिल लॉ असायला पाहिजे, अशी सुद्धा काय त्या ठिकाणी आपला मत देताना जे समर्थक लोक आहेत ते दिसून येतात. त्यानंतर काय, सेक्युलरिझम, की राज्य हे धर्मनिरपेक्ष राहील. मग आता देशात वेगवेगळ्या धर्माचे लोक राहत आहेत. सो वेगवेगळ्या धर्मासाठी जर वेगवेगळे कायदे आहे आणि राज्यालाही तशाच पद्धतीने ट्रीट करायचं असेल तर मग काय आहे, राज्य तिथे धर्मनिरपेक्षतेचा कॉन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत नाही. सो असे सुद्धा आर्ग्युमेंट्स त्या ठिकाणी देताना काय लोक आपल्याला दिसून येतात. मग पुढे काय आहे, तर विरोधक लोक काय म्हणतात, त्यांचं काय म्हणणं आहे, विरोध का करत आहे. तर विरोधकांच्या मते युसीसी हा केवळ कायद्याचा विषय नाही तर सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखीशी सुद्धा जोडला गेलेला विषय आहे. आता सर्वात महत्वाचं जर तुम्हाला सांगितलं तर जी एसटी कम्युनिटी आहे आपल्या इथं, त्यांची जी जगण्याची पद्धत आहे ती वेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, कुठे कुठे आपल्याला बालविवाह सुद्धा दिसून येतात. लग्नाच्या रिलेटेड जे आहे त्यांच्या प्रथा परंपरा काहीतरी वेगळ्या दिसून येतात, ज्या सातत्यानं पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. मग सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख जी आहे ती नाहीशी होणार का अशा पद्धतीने जर कायदे आणले तर. सो विरोधक या पद्धतीने आपलं मत देताना दिसून येतात. मग हे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात जाणार आहे की नाही. बघा, तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य फंडामेंटल राईट्स आहे, मूलभूत अधिकार आहे. ठीक आहे, सो या अंतर्गत ते सांगतात की पर्सनल लॉवर मग हस्तक्षेप कशा पद्धतीने तुम्ही आणू शकता. ठीक आहे, त्यानंतर काय की मायनॉरिटी आयडेंटिटी, म्हणजे जे काही मायनॉरिटी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात त्यांची जी आयडेंटिटी आहे, त्यांची जी सांस्कृतिक ओळख आहे ती कमी होण्याची सुद्धा भीती या कायद्यांनी दिसून येतात, असे सुद्धा आर्ग्युमेंट देतात. त्यानंतर ट्रायबल कस्टम, जसं मी तुम्हाला एसटी लोकांसाठी जे सांगितलेलं होतं, सो त्यांच्या ज्या पारंपरिक प्रथा आहेत त्या सुद्धा प्रभावित होताना दिसून येतील. आणि मग काय आहे, परंपरेने ज्या चालत आलेल्या त्यांच्या म्हणजे काय म्हणतात, संस्कृतीशी ज्या जोडल्या गेलेल्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी आपल्याला बाजूला सारताना या कायद्यांनी दिसून येईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठली गोष्ट असली तर ती पॉलिटिकल डिबेट झाल्याशिवाय राहत नाही. सो याच्या मागे काही पॉलिटिक्स आहे का, ही इक्वॅलिटी आहे की मेजॉरिटेरियनिझम आहे. म्हणजे काय आहे की मेजॉरिटी वाले जे लोक आहेत ते मायनॉरिटीवर आपलं लादताय का किंवा थोपवताय का, या अनुषंगाने सुद्धा या युसीसीला घेऊन चर्चा होताना दिसून येतात. आय होप तुम्हाला हे सगळे पॉइंट समजले असतील आणि एक छोटेखानी व्हिडिओतून आपण हा युसीसी काय आहे, कुठल्या राज्याने लागू केलेला आहे, सध्याची परिस्थिती काय आहे आणि समर्थक आणि विरोधक काय म्हणतात या अनुषंगाने आपण चर्चा केलेली आहे. तुमच्या लक्षात आलेली असेल. तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय आहे, तुमची अंडरस्टँडिंग काय आहे, मला तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, खालील विधानांचा विचार करा. हे स्टेटमेंट तुम्हाला वाचून घ्यायचे आहे आणि ऑप्शन्स एकदा बघून घ्यायचे आहे आणि उत्तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे, जी 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे. वैशिष्ट्य काय, प्रिलिम्स प्लस मेन्स, लाईफ टाइम व्हॅलिडिटी, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन नाही तोपर्यंत ही बॅच तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस,
PYQ अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा यामध्ये अवेलेबल असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि भरघोस डिस्काउंट त्या ठिकाणी मिळवायचं आहे. ठीक आहे. आणि मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला काही PDF स्वरूपातील नोट्स हवे असतील, सिलेबस हवे असेल किंवा काही गायडन्स हवं असेल, निसंकोचपणे मला कॉन्टॅक्ट करू शकता. एव्हन ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हा इल नोट्स, एनसीईआरटी अँड स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप्स, सिलेबस, क्विज, बऱ्याच गोष्टी आहेत. हा QR कोड स्कॅन करा, एव्हन ऍप्लिकेशन टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आणि ऍडमिशनसाठी अधिक मी तुम्हाला ऑफिशियल नंबर देत आहे आणि वेबसाईट सुद्धा देत आहे. तुम्ही निश्चितच तिथे व्हिजिट करू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.